ठाणे जिल्ह्यामध्ये उल्हासनगर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडलेली आहे, ज्याच्याकडे वृत्तपत्रांनी लक्ष वेधलेले आहे। त्याची मी त्वरित दखल घेतली आणि 3 दिवसापूर्वी 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाला होता। त्याच्यामधला आरोपी जामिनावर सुटल्यावर त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यामध्ये आली। समाज माध्यमांच्याद्वारे ही माहिती ठाणे पोलिसांकडे पोहोचली, तशी वृत्तपत्रांकडे पोहोचलेली आहे। ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंबरे तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण या सगळ्यांशी मी बोलले आणि पोलिसांनी त्याची 3 दिवसापूर्वी ताबडतोब घटना घडल्यावरून दखल घेऊन या सगळ्यांवरती कडक कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर त्या मुलींना परत त्यांनी धमकावू नये या दृष्टिकोनातूनही काही संरक्षणाची पावलं उचललेली आहेत। त्यांनी अतिशय एक तर विनयभंगाचा गुन्हा करायचा आणि नंतर परत त्याच्यामधून सुटलो म्हणून त्या मुलींना परत येऊन धमकावायचं, ही अतिशय निंदास्पद आणि हीन प्रकारची प्रवृत्ती आहे। या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली, चांगली गोष्ट आहे। परंतु यामध्ये या मुलींना समुपदेशन करून त्यांचा धीर वाढवणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर या प्रकारची जी प्रवृत्ती समाजात वाढते आहे त्याच्यामध्ये ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करून पॉक्सोची चांगली अंमलबजावणी करणं हे सुद्धा आवश्यक आहे।